निवडणूक आयोगाची इतिहासातली सर्वात मोठी कारवाई। 1 मार्च ते 13 एप्रिल पर्यंत 4658 कोटी रुपये जप्त। रोख रक्कम, सोनं चांदी, दारू, ड्रग्सचा समावेश। लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे। 1 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत देशभरातनं सुमारे 4658 कोटी रुपये निवडणूक आयोगानं जप्त केलेत। यात रोख रक्कम, सोनं चांदी, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं 3475 कोटी रुपये जप्त केले होते। मात्र यंदा अवघ्या 1 महिना 13 दिवसातली जप्तीची ही रक्कम 2019च्या पूर्ण निवडणुकीतल्या जप्तीच्या रकमेपेक्षा अधिक आहे। आयोगाच्या म्हणण्यानुसार या रकमेचा अंदाज काढला तर दररोज सुमारे 100 कोटी रुपये जप्त केले जात आहेत। अजूनही निवडणूक संपायला साधारण 1.5 महिना बाकी आहे। मात्र जप्तीच्या रकमेनं 2019 सह यापूर्वीच्या जप्तीचे सगळे रेकॉर्ड्स तोडलेत। लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमनं सुरू केलेल्या कारवाईत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम ही आतापर्यंत जप्त केलेली आहे। डोळे विस्पारणाऱ्या या कारवाईत निवडणुकीत पैशाचा कसा पाऊस पडतो आणि आपले राजकारणीही वस्तुतः किती श्रीमंत आहेत याचाच प्रत्यय यातून येतो। कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई।